हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री चॅनलवर स्वागत आहे. आज आपण फक्त क्वेश्चन आन्सर टाईपमध्येच सगळे क्वेश्चन बघणार आहे. ते तुम्हाला स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये कसे क्वेश्चन विचारले. आपलं फर्स्ट चॅप्टर चाललं आहे सिक्स मेंबर रिंग चाललं आहे. तर त्याच्यावर कसे क्वेश्चन विचारले जातील ते बघूया. जस्ट तुम्ही बघितले असतील मागचे, ते मी कंटिन्यू करतायत पुढे, फक्त डायरेक्ट कंटिन्यू करणार आहे मी. ते रूल वगैरे तुम्ही बघितलेच असतील मागच्या लेसनला, तर आपण त्याच्या पुढे कंटिन्यू करूया क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये. ओके, आता बघा तुम्हाला कसं विचारलं जाऊ शकतं. स्टार्ट करते मी आता. तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की तुम्ही मागच्या लेक्चरला काय बघितलं की व्हॅन अर्कल रूलपर्यंत पाहिलं होतं, बरोबर की नाही. स्किटा रूल आणि अर्कल रूलपर्यंत पाहिलं होतं. आता बघ तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातील 4 मार्क्सला. मी सगळे जे विचारलेले तेच घेतलेत. ओके, आता बघा काय सांगितलं आहे त्यांनी. असाइन डायपोल मोमेंट 3.12D 2.11D टू सीस अँड ट्रान्स 1 to डायब्रोमो सायक्लोजेन एक्सप्लेन. तुम्हाला जर असा क्वेश्चन विचारला गेला, त्यांनी आधी सांगितलं आहे 1 to डायब्रोमो सायक्लोजेनची रिंग 1 to डायब्रोमो काय सांगितलं आहे, सीस आणि ट्रान्स सांगितलं आहे. ओके, 3.12 कसं लिहिलं मग, सीस फर्स्ट पहिले काय लिहिलं आहे आपण, सीस लिहिलं आहे, नंतर ट्रान्स आलेला आहे. ठीक आहे, आधी क्वेश्चन व्यवस्थित वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता बघा आन्सरमध्ये कसं लिहिणार तुम्ही स्ट्रक्चर. आधी सीस सांगितलं आहे त्यांनी. सीस म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती की एक इक्विटोरियल असतं, आपलं एक ॲक्सियल असतं. आणि काय सांगितलं त्यांनी 1 to डायब्रोमो सांगितलं, म्हणजे मग ब्रोमोज येणार आहे तुमचा. दुसरा कुठलाच ग्रुप सांगितला का तिथं, नाही सांगितलं आहे. आता बघा सीस फॉर्ममध्ये तुम्हाला माहिती आहे एकदा इक्विटोरियल ॲक्सियल असतं किंवा ॲक्सियल इक्विटोरियल असते. ठीक आहे, दोघांचं तुम्ही स्ट्रक्चर असं राईट डाऊन केलं आहे. नंतर ट्रान्सचं पण राईट डाऊन केलं आणि हे लिहून दिलं, डायपोल मोमेंट वगैरे लिहून दिला आहे तुम्ही. आता तुम्हाला माहिती की ट्रान्स काय येतो, इक्विटोरियल किंवा ॲक्सियल येतो. ठीक आहे, आता जस्ट त्याचं एक्सप्लेनेशन बघून घेऊ. तुम्ही फर्स्ट पॉईंट असं लिहू शकतात, म्हणजे तुम्ही क्वेश्चनवरनं त्याचे पॉईंट पण राईट डाऊन करू शकतात की तुमचं हे जनरल एक्झाम्पल कसलं आहे. सीस अँड ट्रान्समध्ये तुम्ही असं राईट डाऊन केलं आहे की एक इक्विटोरियल एक ॲक्सिलला आहे आणि सीसची तुमची किती येते व्हॅल्यू वगैरे ते तुम्ही राईट डाऊन करू शकता. तरी मी तुम्हाला सांगते, द डायपोल मोमेंट ऑफ द डायॲक्सियल आयसोमर इज 0 बट इट इज नॉट प्रॅक्टिकली ट्रू. ओके, त्यांनी जे दिले ते आपण राईट डाऊन करणार आता. द डायपोल मोमेंट ऑफ द इक्विटोरियल ॲक्सियल किंवा ॲक्सियल इक्विटोरियल किती दिले आहे, 3.12D दिले. जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिले ते तुम्ही फर्स्ट सेकंड पॉईंट राईट डाऊन करू शकता. डायपोल मोमेंट ऑफ द डाय इक्विटोरियल आयसोमर किंवा डाय ॲक्सियल आयसोमर किती येणार आहे तुमचं 2. आता इथनं तुमचे मेन पॉईंट चालू होत आहे. काय म्हटलं आहे, द डाय इक्विटोरियल जो असेल तुमचा, जो इक्विटोरियल असेल ट्रान्समध्ये, तो काय सांगणार, फेवर इज स्टेरिकली बट ड्यू टू डायपोल रिपोर्शन इज गेट स्टॅबिलाइज राहणार आहे. डायपोल रिपोर्शन कसं आहे तुमचं, ते एकदम म्हणजे काय बोलू शकतो, स्टॅबिलाइज आहे, कॉन्स्टंट आहे. ओके, स्टॅबिलाइज म्हणजे ते झालं ना, फेवर इज स्टेरिकली आहे पण ते स्टॅबिलाइज आहे. ओके, त्याला बाकी काही करण्याची गरज नाही आहे. देअरफॉर वी बी द डायॲक्सियल फ्रॉम मेक द ॲप्लिकेबल कंट्रीब्युशन ट्रान्स आयसोमर इज द डायपोल लेस दॅन दी सीस आयसोमर. तुमचे फक्त हे 2च पॉईंट तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट की तो स्टेरिकली हा आहे पण त्याला डायपोल रिपल्शन इज स्टॅबिलाइज आहे त्याचावाला. ओके, तुम्ही ते आन्सरमध्ये राईट डाऊन करू शकता. बाकीच्या त्या व्हॅल्यू तुम्ही राईट डाऊन करा. ओके, सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की सीस 1 to डायकार्बोजिलिक ॲसिड आयसोमर दॅन द ट्रान्स आयसोमर. मोस्ट ऑफ करून तुम्हाला सीस आणि ट्रान्स असंच विचारलं जाईल. फक्त तुम्ही काय दिलं आहे रिॲक्शनमध्ये ते बघा की तुम्हाला जर सीस, आता बघा यांनी काय सांगितलं 1 to डायकार्बोजिलिक ॲसिड, आपल्याला आधी काय सांगितलं 1 to डायब्रोमो सांगितलं आहे. म्हणजे 1 to तुमची सीस आणि ट्रान्स तुम्हाला 101% मिळेल. एक इक्विटोरियल ॲक्सियल असणार आहे आणि एक तुमच्या ट्रान्समध्ये काय आहे, इक्विटोरियल असणार किंवा ॲक्सियल असणार आहे. ओके, जसं आता तुम्ही राईट डाऊन केलं डायकार्बोजिलिक ॲसिड तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, CO2 COH ग्रुप ॲसिड म्हटलं आहे ना, डायकार्बोजिलिक ॲसिड. ओके, सीस आयसोमर राईट डाऊन केला. तुम्ही न्यू वन याच्यानुसार पण राईट डाऊन करू शकता. ओके, पीक्यू व्हॅल्यू आली म्हणजे काय, तर तुमचं इथे ॲसिडिटी येते, हे माहितीच आहे. आता बघा ॲसिडिटी कशावर डिपेंड असते, ॲसिडिटी ऑफ द ॲसिड डिपेंड्स अपॉन द स्टॅबिलिटी ऑफ द कॉन्जुगेटेड बेस, बरोबर की नाही. देन तुम्ही नेक्स्ट पॉईंट लिहू शकतात की डायबोल कॉन्जुगेटेड बेस इज कार्बोजिलेट अनायन फॉर्मेशन. कारण नेक्स्ट पॉईंटला काय करणार, हा निगेटिव्ह होऊन जाईल, हायड्रोजन लिओट होऊन म्हणजे रिॲक्शन करणार तेव्हा, म्हणजे तिथं काय म्हणणार तुम्हाला, डायकार्बोक्सिलेट अनायन म्हणणार आहे. आता सीस आयसोमर, सीस म्हटलं आहे, सीस आयसोमर कार्बोजिलेट अंडरगो द आयोनायझेशन होणार. देन ट्रान्स कार्बोजिलेट अनायन फ्रॉम इज दॅन इक्विटोरियल पोझिशन दॅन स्टॅबिलाइज रेपिडली बाय सॉल्वेशन. ओके, नेक्स्ट पॉईंट सांगितलं की सीस आयसोमर अनायन फ्रॉम ॲक्सियल पोझिशनला राहणार. तिथं काय राहणार आहे तुमचं, तुम्हाला सगळ्यांना माहिती, ॲक्सियल पोझिशनला आला म्हणजे तो काय करणार आहे, स्टेरिक हिंडर्स तिथं प्रेझेंट राहणार आहे. ओके, ड्यू टू द स्टेरिकल हिंडर सॉल्युशन इज लोअर दॅन दी ट्रान्स.
नेक्स्ट पॉईंट तुम्ही कवर करणार की ते पीके व्हॅल्यू कशामुळे, त्याच्यामुळे की स्टेरिकली वगैरे काय दिलं आहे त्याच्यामुळे म्हणजे लो एनर्जी होत जाणार वगैरे, असं सगळं काय तुम्हाला राईट होणार. तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चनमध्ये एकच आन्सर घ्यायचं की हे स्टेरिकली म्हणजे हिंडर ते एनर्जी तुमची कशी लेस होते वगैरे. फक्त क्वेश्चन बघा काय दिले आहेत आणि जर तुम्हाला पीके व्हॅल्यू बोललं तर पीके राईट डाऊन करा किंवा तुम्हाला जसं दिलं असेल तसं राईट डाऊन करा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ आपण. विचारला असेल ट्रान्स विचारला आहे फॉर टर्चरी ब्युटी सायक्लोहेक्झेन काय सांगितलं आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके. टर्चरी ब्युटी किती एमती आणि कार्बोक्सिलिक ॲसिड स्ट्रॉंगर किती, 4th पोझिशनला. तुम्हाला सांगा माहिती 1 2 3 आणि ही तुमची कुठली पोझिशन आहे, 4th, बरोबर की नाही. आणि ट्रान्स आयसोमर तुम्ही 1 2 3 4 पोझिशन असेल, 4th पोझिशनला स्ट्रॉंगर दॅन इट सिस आयसोमर. आता स्ट्रॉंगर दॅन याच्यापेक्षा ट्रान्स काय स्ट्रॉंगर दॅन दी सिस आयसोमर एक्सप्लेन करा. आता तेच राईट डाऊन करायचे तुम्हाला. सिस आणि ट्रान्स दोघे मी हे करून दिलं आहे डिस्टिंग्विशसारखं तुम्ही राईट डाऊन करू शकता. बघा लक्षात राहील इजिली. हा स्टेरिकरी हिंड्रंट आहे प्रेझेंट आहे, याच्यात नो स्टेरिकरी हिंड्रंट प्रेझेंट. सॉल्वेशन ऑफ द नायन विच लोवेस्ट तुम्ही जे मागचं जसं लिहिलं आता कार्बोक्सिलिक ॲसिडचं कारण की पण ते तुम्ही ते पण राईट डाऊन केलं तर काय हरकत नाही, फक्त जे दिलं असेल ते राईट डाऊन करा. ठीक आहे. सॉल्वेशन ऑफ द नायन इज फास्टेड. पीके व्हॅल्यू दिली आहे, याची पण पीके व्हॅल्यू एवढी दिली आहे. पीके व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन द स्टॅबिलिटी इज द लोअर अँड पीके व्हॅल्यू लोअर असेल तर स्टॅबिलिटी काय असणार आहे, आपोआप वाढत जाणार, बरोबर की नाही. देअरफॉर इट इज द वीकर अँड देअरफॉर इट इज द स्ट्रॉंगर. जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे तेच राईट डाऊन करून टाका मोस्ट ऑफ करून. फक्त आधी बघा की काय दिलेलं आहे. तुम्ही 1-2 पॉईंट तुम्हाला राईट डाऊन करावे लागतील, बाकीचं असंच लिहिलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे. नेक्स्ट विचारलं असेल क्वेश्चनमध्ये एक्सप्लेन द स्टडी कन्सिस्टंट इन सॉल्व्हेसिस ऑफ द ट्रान्स फॉर टर्चरी ब्युटी सायक्लोजन टायसोलेट म्हटलं आहे. टायसोलेट म्हणजे कुठल्या ग्रुपाला, OTS आला बरोबर की नाही. फॉर टर्चरी ब्युटी सायक्लोजन टर्चरी ब्युटीचं स्ट्रक्चर तुम्ही राईट डाऊन केलं आहे. ओके. आता बघा मी इथं रिॲक्शनच करून दाखवली आहे. तुमची ही इंटरमिडिएट आहे, बरोबर की नाही. हा तुमचा ट्रान्स आहे, इक्विटोरियल बघा OTS. ओके. हा तुमचा सिस आहे, एक ॲक्सियल आणि एक इक्विटोरियल आहे. तुम्हाला दोघांचं इंटरमिडिएट सेमच मिळणार, फक्त रिॲक्शन काय होणार आहे की एकाची फास्ट होणार एकाची स्लो होणार. कारण की बघा इथं तुम्हाला इथं स्टेरिकली हिंडर असेल, सिसमध्ये काय होतं आहे तो इझिली हायड्रोजन प्रेझेंट राहिलं म्हणजे काय होईल तो इझिली म्हणजे निघण्याचा प्रयत्न करेल. जसं तेच मी राईट डाऊन केलं आहे ते बघा तुम्ही. सॉल्युसिक प्रोडक्ट तुम्ही जस्ट रिॲक्शन अशी करा. ओके. आणि बघा आन्सरमध्ये कसं लिहिणार तुम्ही, द रेट ऑफ द सॉल्युशन डिपेंड्स अपॉन द स्टेरिक हिंडरन्स. ओके. द सिस आयसोमर इज मोर क्राउडेड. सिस आयसोमर कसं आहे, मोर क्राउडेड, कारण की तिथं काही स्टेरिक हिंडरन्स प्रेझेंट राहील, सॉल्युसिक टेस्ट काय होऊन जाईल मग फास्टर होऊन जाईल. द ट्रान्स आयसोमर डज नॉट व्हेरी क्राउडेड. हा आहे का तिथं नाही, कारण की तो इक्विटोरियल पोझिशनला आहे. इक्विटोरियलच्या इथं मोस्ट ऑफून म्हणजे स्टेरिकल हिंडरन्स प्रेझेंट नसतेच. ओके. डज नॉट प्रेझेंट स्टेरिक फॅक्टर दॅन द सॉल्युशन रेट इज लोवेस्ट स्लो दॅन द सिस आयसोमर. देअरफॉर फोर्थ पॉईंट काय, ग्रेटर स्टेरिक रिक्वायरमेंट विथ द ग्राउंड स्टेट सिस ट्रान्स आयसोमर इन ट्रान्झिशन स्टेट. तुम्ही राईट डाऊन केलं आहे बघा एक्झाम्पल म्हणजे मी आन्सरमध्ये द कार्बोकोटायन स्टेट इज ट्रान्झिशन स्टेट ऑफ द बोथ सिस अँड ट्रान्स टर्सरेट फॉर्म. द रेट ऑफ द सॉल्युशन अफेक्ट बाय स्टेरिक हिंडरन्स. तेच पुन्हा तेच पॉईंट राईट डाऊन केलेत. मी तेच सांगितलं ना की स्टेरिक हिंडरन्स मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तुमचं इथं स्टेरिक केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. आता विचारलं गेलं असेल इक्विटोरियल आय स्टार मोर स्टेबल दॅन दी ॲक्सियल. इक्विटोरियल हा मोर स्टेबल आहे ॲक्सियलपेक्षा. इथं ब्रोमिन पण होऊ शकतो, क्लोरीन पण होऊ शकतो, वॉटर जे पण काही देऊ शकतात. ठीक आहे. आपण जसं आयोडीन दिला असेल तर आयोडीन राईट डाऊन करा. दिलं आहे तुम्हाला इक्विटोरियल ट्रान्झिशन स्टेट म्हणजे मागची जशी रिॲक्शन केली ना तुम्ही आता जी टॉयसॉटची बघितली तसं सेम करायचं आहे जमा. ठीक आहे. फक्त इथं आयोडीन जॉईन करायला तर आयोडीन जॉईन करा. ॲक्सियलला आहे आणि एक इक्विटोरियलला आहे. इक्विटोरियल पोझिशन आहे बरोबर की नाही तुमची, आणि ही तुमची ॲक्सियल पोझिशन. इथं काय स्टेरिक फॅक्टर प्रेझेंट आहे तेच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. इन इक्विटोरियल आयस्टर नो स्टेरिक इंट्रॅक्शन देअरफॉर हिज एनर्जी इज लो. तिथं नसेल तर तो काय करायचा प्रयत्नच करणार नाही. ओके. शांत राहण्याचा प्रयत्न करणार. देन द ॲक्सियल स्टेरिक हिंडरन्स प्रेझेंट इन द एनर्जी इज हाय, कारण की त्याच्याकडे एनर्जी असणार स्टेरिक फॅक्टरसोबत तो इंटरॅक्शन करायचा प्रयत्न करणार म्हणजे त्याची एनर्जी हाय होत जाईल. ठीक आहे. जस्ट तुम्ही असं लक्षात ठेवा. ओके. ड्यू टू द हाय एनर्जी द ॲक्सियल लेस स्टेबल दॅन द इक्विटोरियल. तोच तुमचा राईट डाऊन केला. वेन द इक्विटोरियल इज निगलिफाईड विथ बल्की सच ॲज द टॉयसोलेट देन ऑल्सो ॲक्सियल एनर्जी इज मोर दॅन इक्विटोरियल. दॅट इज द इक्विटोरियल मोर स्टेबल दॅन दी ॲक्सियल. ओके. बघा हा पॉईंट पण कवर केला आहे. ठीक आहे. जस्ट तुम्ही रिॲक्शन केली ना तुम्ही त्याच्यावर फक्त एवढं पण लक्षात ठेवलं ना तुम्ही त्याच्यावरनं राईट डाऊन करू शकता. एकाचा आन्सर तुम्ही हे करा, बाकी आपोआप सगळेच ऑप्शन तसंच येणार आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेला असेल सपोज तुम्हाला अमाइन इज रिॲक्ट विथ द नायट्रेटिक मिक्सचर आलं म्हणजे कुठलं आलं तुमचं HNO3 बरोबर की नाही. देन फ्रॉम ऑफ दी रिटेन्शन प्रोडक्ट वाय आणि एक्सप्लेन.
ओके. आता बघा तुम्हाला टू पाहतोय. तुमचा हा काय तुमचा अमाइन आहे. अमाइन ग्रुप आहे, सायक्लोहेक्झेनची रिंग आहे, एखादा अल्किल ग्रुप इथे जातो सपोज. आणि N2 तुमचा काय म्हणणार आहे तुम्हाला डायझोनियम साल्ट म्हणणार आहे. डायझोनियमचं आहे ना बरोबर. आणि वॉटर मॉलिक्यूल्ससोबत रिॲक्शन करता फर्स्ट काय होणार तुमची एसेनमेंट टाईप रिॲक्शन होणार. म्हणजे सिंपल काय होईल हा OH लोन पावडर इथं अटॅक होतील आणि हा तुमचा लिव्ह आउट होऊन जाईल. N2 तुमचा लिव्ह आउट होऊन जाईल आणि तुम्हाला अल्कोहोलिक असा ग्रुप मिळणार आहे. ओके. आणि सेकंड पोझिशनमध्ये काय होणार आहे फक्त तो काय करणार आहे रिटेन्शन ह्याच्यामध्ये जाणार आहे. ठीक आहे. मी तेच एक्सप्लेन करून दिलं आहे. तुम्ही रिॲक्शन बघू शकता. ओके. आपण डायरेक्ट आन्सर बघू. म्हणजे आन्सरच बघतोय डायरेक्ट. मी हे सांगते अमाइन रिॲक्ट्स विथ द नायट्रिन बाय द टू पाथवे मिळणार आहे. फर्स्ट पाथवे द SN1 सिंपल रिॲक्शन मेकॅनिझम. सेकंड पाथवे फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट इन द सिंपल रिटेन्शन मेकॅनिझम. ठीक आहे. दिस इज रिॲक्शन इन ट्रान्झिशन स्टेट इन डायझोनियम. आपल्याला काय मिळाला आहे इंटरमिडिएट काय मिळतो आपल्याला हा डायझोनियम मिळतो. ठीक आहे. अटॅक ऑफ द इंटरनल न्यूक्लियोफाइल इन ट्रान्झिशन फ्रॉम द रिटेन्शन प्रोडक्ट इन द अल्कोहोल. OHच भेटणार की नाही जिथं अटॅकिंग मिळते. ठीक आहे. आता नेक्स्ट हा मोस्ट ऑफ करून भरपूर वेळेस विचारला खूप म्हणजे खूपच वेळेस विचारला गेला आहे. निओमिथिल क्लोराइड रिॲक्ट्स विथ द बेस फास्टर दॅन द मेथिल क्लोराइड. ठीक आहे. आता तुम्ही निओमिथिल जो दिलं आहे स्ट्रक्चर एकदा ॲक्सियल पोझिशनला इथं अटॅच आहे. हा CH CH3 2 टाइम्स आहे CL ॲक्सियल पोझिशनला आणि हा CH3 इक्वेटोरियल पोझिशन आणि बेस दिला आहे. बेस दिला आहे म्हणजे तुम्ही काय सोडियम इथॉक्साईड वगैरे यूज करू शकता. 200 टाइम फास्टर दिला आहे. तुम्हाला 2 मेथिल मिळणार एकदा आणि एकदा 3 मेथिल मिळणार. ठीक आहे. हा 1 2 3 हा 2 मेथिल भेटला आहे आणि हा 1 2 3 पोझिशनला इथे बरोबर म्हणून 3 मेथिल म्हणून. ठीक आहे. एकदा सी सांगितलं निओ मेथिल क्लोराइड. आणि बघा मेथिल सिंपल तुम्हाला इक्विटोरियल पोझिशनला इथे जॉईन. तो पहिले काय होता तुमचा ॲक्सियल पोझिशनला होता की नाही. तुम्हाला दोघांची रिॲक्शन सेमच भेटणार आहे फक्त काय डिफरन्स होतोय ते जस्ट रिॲक्शन बघून घेऊ. द निओमिथिल क्लोराइड क्लोरीन प्रेझेंट ॲट द ॲडजस्टंट ॲक्सियल पोझिशनला. ॲडजस्टंट ॲक्सियल पोझिशनला प्रेझेंट होता तो. द ॲक्सियल क्लोरीन इज रॅपिडली रिॲक्ट्स विथ द हायड्रोजन ॲटम. बरोबर की नाही. तो स्टेक इन रिॲक्शनमध्ये जाणार म्हणजे हायड्रोजन लगेच रिॲक्ट होण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमचा इथे कुठला रूल फॉलो होतोय सर्जर रूल विथ द डिमांड दॅट द डबल बॉन्ड इज बी फ्रॉम मोस्ट हायली सबस्टिट्यूटेड पोझिशन. आता मेथिल क्लोराइड म्हटलं काय सांगितलं द इक्विटोरियल पोझिशनला हा प्रेझेंट आहे क्लोरीन. द इक्विटोरियल क्लोरीन स्लोली रिॲक्ट्स विथ द हायड्रोजन बिकॉज इट इज द eliminating group is sees to each other and anti-primary reaction is take place. Then the तुमची ही रिॲक्शन काय होणार आहे निओमिथिल रिॲक्ट्स विथ द 200 टाइम्स फास्ट दॅन द मेथिल क्लोराइड. ओके. आता तुमचा नेक्स्ट आहे बीटा बेंझिल हेक्साक्लोराइड डू नॉट अंडरगो इलिमिनेशन रिॲक्शन. ही इलिमिनेशन रिॲक्शन टेस्ट प्लेस करत नाही हा फॉलो करत नाही. किंवा तुम्हाला असं सिंपल विचारलं BHC याचा पण अर्थ तेच होतं बीटा बेंझिल हेक्सा क्लोराइड. ओके. क्लोराइड C. बघा आता दोघं मी स्ट्रक्चर राईट डाऊन केलं. सायक्लोहेक्झेनला क्लोरीन तुम्ही असं तुम्ही हे सगळे बघत असाल तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे सगळे इक्विटोरियल पोझिशनला अटॅक आहे. इक्विटोरियल पोझिशनमध्ये तो इझिली हे होणार आहे का. आता बघा मागच्याच याच्यामध्ये बघितलं एक्झाम्पलमध्ये बघितला इक्विटोरियल असेल तो स्टिग्नल तेच तुम्हाला एक्सप्लेन करायचं. ठीक आहे. बघा द बेंझिल क्लोराइड ऑल क्लोरीन ॲटम इज प्रेझेंट इन द इक्विटोरियल पोझिशन. द इलिमिनेशन रिॲक्शन टेक्स प्लेस इन द अँटी ग्रुप. ओके. इज प्रेझेंट बट याच्यामध्ये हा एक अँटी ग्रुपला प्रेझेंट नो. म्हणजे तो इझिली एलिमेंट होईल का नाही होणार. जर सपोज जर हेच तर तुमचं एखादं जर अल्फा किंवा गॅमा म्हणजे जर दिलेलं राहिलं असतं म्हणजे कसं एखादा इक्विटोरियल की ॲक्सियल पोझिशनला जर असली असती रिॲक्ट म्हणजे जॉईन असतं तुमचा एखादा क्लोरीन ग्रुप तर तिथं तुम्हाला प्रोसेस काय होते की इझिली तो रिमूव्ह होण्याचा प्रयत्न करा. तिथे रिॲक्शन टेक्स प्लेस होणार. बघा अल्फा गॅमा बेंझिल क्लोराइड इज अंडरगोइंग रिॲक्शन बिकॉज द स्ट्रक्चर इज 3 ॲक्सियल होणार आणि 3 इक्विटोरियल होणार क्लोरीन ग्रुप प्रेझेंट असणार आहे. देन अँटीप्लेन रिॲक्शन इज टेक्स प्लेस. याचा यूज होतो इन्सेक्टिसाईडमध्ये यूज होतो. ठीक आहे. तर माहितीसाठी राहू द्या लक्षात. ओके. आता तुम्हाला नेक्स्ट पॉईंट विचारला गेला असेल की 2 अमाइनो सायक्लोहेक्झेन शोज द काय सांगितलं आहे शोज द 2 प्रोडक्ट इज एक्सप्लेन. ओके. प्लस रिॲक्शन बघू. आय थिंक तुम्हाला दिसत असेल. बघा रिॲक्शन घेतली मी दिलं आहे ट्रान्स 2 अमाइनो सायक्लोहेक्झेनचं स्ट्रक्चर आहे. तुम्ही सिम्प्लिफाय नायट्रेशन रिॲक्शन करणार आहे. आता मग अशीच बघितली आपण ती रिॲक्शन बघा लक्षात आली असेल तुमची. N2 लिव्ह आउट होऊन जाईल आणि इथं फक्त काय होईल तुमची जी रिंग आहे लोन परमत इलेक्ट्रॉन इथं अटॅकिंग होतील. म्हणजे तुम्हाला माहिती की ती रिंग काय होणार आहे तुमची कॉम्प्रेस होण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. एकदा ॲक्सियल आणि एकदा इक्विटोरियलची झाली एक्सियलची झाली. ठीक आहे. तेच एक्सप्लेन केलं आपण. काय सांगितलं आहे when the trans isomer of the two amino acids reacts with each other the diagonal salt then rearrange the such the ring bond formation and the product तुम्हाला फॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. अँड वेन द आता बघ सेकंड पोझिशनमध्ये काय सांगितलं वेन द सी आयसोमर इज टू रिॲक्ट विथ द एच द सेम ट्रान्स प्रोडक्ट बट इन द ॲक्सियल हायड्रोजन ॲटम इज द बेस्ट मायग्रेशन करणार तो फ्रॉम द सायक्लोजन. बघा इथं फक्त काय करतो तो जो इथला हायड्रोजन आहे तो इथं डबल बॉन्ड फ्लोशन हा लिव्ह आउट होऊन जाईल. म्हणजे इथे डबल बॉन्ड काय करेल कार्बोनिल ग्रुप फॉर्मेशन होणार आहे आणि हे स्विच होणार आहे. म्हणजे हा बॉन्ड
ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय होतं आहे, सिम्प्लिफाय हा इथं हा लिहून होतो. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन विचारायला की निक ग्रुप पार्टिसिपेशन रिॲक्शन वगैरे विचारलं गेलं किंवा एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ इपॉक्साइड असंही क्वेश्चन विचारलं शकतं. जसं तुम्ही फक्त हे एवढं बघू नका. ओके. आता बघा एक्झाम्पल दिलं असेल, NGP दिलं असेल किंवा असं दिलं असेल तर राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. कुठलं एक्झाम्पल घ्या. आता तुम्हाला इझिली समजत असेल की ॲक्सियल पोझिशनला आहे, फ्रंट साईडला आहे, इपोसाईड रिंग लेस स्टेबल इंट्रॅक्शन इज प्रेझेंट. ओके. त्याचा आन्सर मी तो आणि ही तुमची सेकंड रिॲक्शन मग बॅक साईडने अटॅक आहे. तेच इथं आन्सरमध्ये लिहायचं तुम्हाला. अबोध रिॲक्शन इज 1000 टाइम फास्टर दॅन रिॲक्शन. द लोन पेअर ऑफ द ऑक्सिजन ॲटम काय होणार आहे, अटॅक ऑन द फ्रंट साईडने जर अटॅक झाले, फ्रंट साईडने जर अटॅक झाला तर फॉर्मेशन ऑफ द इज फ्रंट साईड निक बोरिंग रूम. कारण की तो निक बोरिंग रूम तुमचा NGP काय असणार आहे, फ्रंट साइड बाय द निक ग्रुप पार्टिसिपेशन. ठीक आहे. बोथ दिस प्रोडक्ट इज अनस्टेबल अँड लेस स्टेबल ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इंट्रॅक्शन प्रेझेंट असणार आहे इपॉक्साइड. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट तुम्ही कव्हर करताय. आता याची हे करणार आहे तुम्ही. बॅक साईडने जर अटॅक केलं तर काय होणार आहे, लोन पेअर ऑफ द ऑक्सिजन ॲटम इज द बॅक साईडने अटॅक होत आहे. देन द फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड रिंग इज ऑल्सो बॅक साईड निक ग्रुप पार्टिसिपेशन NGP म्हणू शकता तुम्ही. दिस बॅक साईड ऑफ ऑक्साइड रिंग प्रोडक्ट इज मोर स्टेबल बिकॉज इथं तुम्हाला इंट्रॅक्शन प्रेझेंट म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स प्रेझेंट राहणार नाही आहे. इंट्रॅक्शन इज अबसेंट दॅन दिस प्रोडक्ट दोपोरिक डायॲक्सियल प्रोडक्ट इज फॉर्म. ठीक आहे. ओके. आता बघा तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन जर विचारला गेला पायरोलिसिसला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थर्मल कंडिशन आली, इथं हिटिंगची कंडिशन आली, बरोबर की नाही. आता बघा काय सांगितलं, 2 phenyl cyclohexane xanthate give the unconjugated product is more major than conjugated product explain. सॉरी थोडं बोलण्यात मिस्टेक होते. तुम्हाला फक्त बघायचं आहे म्हणजे इथं आन्सर मी राईट डाऊन करून दिलं आहे. ओके. काय सांगितलं, सीस आणि ट्रान्स सांगितलं आहे, दोघे एक मेजर आणि एक मेजर एक्सप्लेन करायला लावलं आहे. सीस आयसोमर इज अनकॉन्जुगेटेड प्रोडक्ट इज मेजर दॅन दी कॉन्जुगेटेड प्रोडक्ट. प्लीज तुम्ही हे करा. सीस आयसोमर तुम्ही राईट डाऊन केलं आहे. ओके. आणि तुम्हाला आन्सरही मिळालं आहे. ओके. अनकॉन्जुगेटेड. ठीक आहे. 96% 4%. Because it is a cis isomer is phenyl ring is and cis from xanthate. Therefore, the anti-elimination is not takes place. That's why the unconjugated product is major. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट कव्हर केला आहे तुम्ही. other reason कुठलं आहे, cis isomer is all group is undergo the splitting. Therefore, the phenyl ring xanthate in the plane. Therefore, the anti-elimination not carried out. ठीक आहे. ट्रान्सची पण रिॲक्शन राईट डाऊन केली आहे. तुम्हाला कसं मिळालं आहे, बट द ट्रान्स आयसोमर इज कॉन्जुगेटेड मेजर बिकॉज द ट्रान्स आयसोमर इज फ्री रिंग ट्रान्स टू द झॅन्थेट द एंटिमिनेशन टेक प्लेस. देअरफॉर द कॉन्जुगेटेड अल्किन मेजर प्रोडक्ट दॅन द अनकॉन्जुगेटेड अल्किन. तुम्हाला क्वेश्चन काय दिलं आहे ना त्याच्यावरच तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. क्वेश्चन बघा आधी काय सांगितलं आहे त्यांनी, बाकीचं कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे. क्वेश्चन बघा लक्षात येईल. ओके. आता लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन कुठला राहील, 1,2-dibromo cyclogen reacts with the K. ओके. पोटॅशियम हायड्रोसोबत रिॲक्शन आणि एक्सप्लेन. 1,2-dibromo सांगितल्यामध्ये 1,2-dibromo एकदा सी सील एकदा ट्रान्स सील, एक्सिल इक्विटोरियल. जसं रिॲक्शन तुम्ही राईट डाऊन केली इथे राईट डाऊन करून दिली. सीस सांगितलं आता मग सीसच करा, बाकीचं काय घेणं देणं नाही. ठीक आहे ना. हा एक्सेल आहे, सॉरी, कारण की एक इक्विटोरियल येतो ना एक एक्सेल येतो आपल्याला. मी जसं इथं राईट डाऊन करताना माझ्याकडनं हे झालं असेल, इथं आहे इतर बोलून फॉर्मेशन करणार आणि हा बिया निघून जाईल. ठीक आहे. हे बघा तुम्ही इथं मिस्टेक करू नका. ओके. ॲक्सिल इक्विटोरियल कारण की सीस सांगितलं म्हणजे एक ॲक्सिल इक्विटोरियल असतो ना आपला, आणि हा तुमचा इथं आहे असेल. ओके. इथं डबल म्हणून बिया निघून इलिमिनेशन तुम्हाला अशा टाईपचं सायक्लोजन मिळेल. अँड देन तुम्ही काय म्हणणार आहे, 1 बोथ द ब्रोमिन ग्रुप इज द पोझिशन रेट ऑफ द रिॲक्शन इज टाइम लोअर दॅन द ट्रान्सफर. म्हणजे तेच लिहिलं आहे मी आन्सरमध्ये पण. द अबो रिॲक्शन इज डज नॉट टेक प्लेस बट द ब्रोमिन ग्रुप इज ट्रान्सपोजिशन. जर ट्रान्सपोजिशनला राईट्स म्हणजे इक्विटोरियल म्हणजे काय झालं असं तर अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट इज शोध द अपोज मेकॅनिझम. द फर्स्ट सबस्टिट्यूशन टेस्ट प्लेस, पहिले सबस्टिट्यूशन टेस्ट प्लेस होणार आहे, नंतर इलिमिनेशन रिॲक्शन टेस्ट द अनसॅच्युरेटेड प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे. ओके. हे सगळे क्वेश्चन विचारले गेले आहेत आणि मी तेच तुम्हाला सांगितले आहेत, बाकी माझ्या मनासारखं काही सांगितलेलं नाही आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा. आपण पुढच्या लेक्चरला मग पुढचं स्टार्ट करूया. ओके. पुढचं मी कंटिन्यू करणार. ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.